पुसाने स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर फ्लाय विथ प्रतीक्षा. तर आजची रेसिपी बनवणार आहे मी मंचुरियनची रेसिपी आणि अजून याच्या सोबत बनवणार आहे खायला भाकरी आणि 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 पंढरपूर बाजार आमटी. तर ती रेसिपी बनवणार आहे. तर मी माझ्या पद्धतीने, तुम्ही कशी बनवता मला माहित नाही मंचुरियन, ते माझ्या पद्धतीने मंचुरियन बनवणार आहे मी. तर मंचुरियनसाठी मी एक मोठी कोबी, 2 गाजर, एक ढोबळी आणि त्यात कांदा पण घालणार आहे बारीक करून, आणि लाल हिरवी मिरची, आलं, लसूण भरपूर पेस्ट करून टाकायचं. आणि त्याच्यानंतर कॉर्नफ्लॉवर, हे असं सगळं पाणी याचं काढून घ्यायचं. असं ताकद लावायला लागतं. खाऊन पिऊन यातला रस काढायचा. उपाशी पोटी काढल्यावर निघणार नाही. काय खाऊन पिऊन रस काढायला घ्या. हे बघा, थोडं मीठ टाकायचं वाटलं ह्या पाण्यामध्ये, म्हणजे अजून चांगलं. थोडस मीठ टाकून घेते, म्हणजे पाणी सोडतं सगळं आहे त्यात ते. इथं माझ्याकडनं काय मिस्टेक झाली माहिती आहे का? तसंच ओला हात लावत होते मिठाला, मीठ घालून घ्यायचं. ती मला ओरडली, आणि चमचा घे. मला सवय नाही चमचा वापरायची. पाणी सगळं खरं सांगायला म्हणजे काय, नाटक करता येत नाही मला. जे आहे ते रिअल आहे. व्हिडिओ बनवते, थोडंसं कन्फ्युज होते मला व्हिडिओ बनवायला. आमच्या घरात सगळ्यांना आवडत नाही. त्यांना चमच्याने खायची सवय, चमच्याने टाकायची सवय मला नाहीये. माझ्या बापाच्या घरी अर्धा तयारी झालेली आहे. हे सगळं त्याच्यामध्ये थोडीशी कांद्याची पात सगळं पाणी पिळून काढलंय. त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, आलं आणि बस एवढंच. पण आलं भरपूर, लसूण तू नंतर इस्त्री कर ना, टाकून आणून बाजारातली आमटी घे. मी तर टाकलं मुद्दा. बाजारातली आमटीचा आहे. माझा आवाज वॉइसवर करताना आल्यावर मुठभर चना डाळ, मुठभर मुगाची डाळ, मला डाळीचे नाव आठवत नव्हती. उडदाची डाळ, एक अशी छोटी एवढी मूठ मसुरी डाळ, आणि एवढीच मूठ तुरीची डाळ. अशा ह्या 5 डाळी मिक्स घेतल्या. त्यासाठी आता मसाला बघू आपण. तर ह्या धने, 1 विलायची, 2 काळी मिरे आणि 3 लवंगा आणि 2 तुकडे छोटे छोटे दालचिनीचे, एवढे छोटेसे. कारण जास्त तिखट तुम्हाला आवडत असेल मसाला तर जास्त घ्या. आम्ही आमच्या आमटीच्या चवीप्रमाणे घेतलेला आहे. त्याच्यानंतर हे आहे, एकच मिनिट दाखवतो, तुम्हाला दिसत नाही ना असं. हे आहे 2 कांदे छोटे मीडियम आकाराचे, 1 टोमॅटो, लसूण आणि खोबरं. हे सगळं तुम्हाला दाखवून झाल्यानंतर मी सगळं ते घेतलं मिश्रण. त्याच्यामध्ये हे सगळं सगळे पेस्ट होते ते केलेल्या सगळ्या मिक्स केल्या. त्याच्यामध्ये छान एक म्हणजे नाही का सगळीकडं मिक्स व्हायला पाहिजे. तिखट, मीठ, हळद असं सगळं मिक्स केलं व्यवस्थितपणे. आणि मग त्याच्यामध्ये हळद, थोडंसं लाल तिखट घातलं आणि कॉर्नफ्लावर घातलं. जेवढं त्यात बसेल तेवढं कॉर्नफ्लावर आणि अर्धा मैदा. पण मैदा थोडा कमी घालायचा, कॉर्नफ्लावर जास्त घातलं. धनेपूड, जिरेपूड, थोडंसं हळद, लाल तिखट थोडंसं टाकलं, चवीपुरतं अजून थोडंसं मीठ टाकलं आणि मस्त पीठ मळून घेतलं. असं कोरडं एकदम, अजिबात पाणी नसलं पाहिजे त्याच्यामध्ये. सगळा उंडा एकजीव करून घेतला. आणि बऱ्याच दिवसांनी बरं का, मी आज जेव्हा बनवत होते ना हे मंचुरियन, तेव्हा मला आठवलं मी भूगावलं होते 2012मध्ये. त्यावेळेस मी हे बनवलं होतं 13 काहीतरी. तर 1 किलो मैदा घेतला होता त्याच्यामध्ये, आणि 4 कोबी होते आणि बाकीचा भाजीपाला. तर विचार करा, आम्ही अगोदर किती बनवायचो आणि किती खायचो. खायचं काही लिमिटच नव्हतं. तशा पद्धतीचं आमचं खाणं बनवणं होतं, म्हणूनच वजन वाढले होते खूप जास्त. आता आम्हाला ह्याच्याबद्दलची माहिती मिळाली, त्याच्यामुळे तसं थोडंसं फॉलो करतो आहे. तर इकडं माझं पीठ मळून झालं. तिकडं मी डाळ लावली, जी आम्हाला आमटी बनवायची ती पंढरपूर आमटी. आज तुम्हाला म्हणते ना पंढरपूर बाजारातली आमटी, आणि काय सांगू तुम्हाला याची चव. आणि जशी मी बनवली तशी सेम बनवून बघा, चव अशी लागणार आहे तुम्हाला. जे लोक नॉनव्हेज खात नाही पण त्यांना नॉनव्हेजची चव घ्यायची आहे, कशी लागते, तर हे सेम आहे. याच्यामध्ये भरपूर प्रोटीन युक्त टेस्टी मटन रस्सा रेसिपी असं म्हणू शकतो आपण. तर प्रोटीनची चव म्हणजे प्रोटीनचीच असते, म्हणून सगळ्या डाळी मिक्स केल्यामुळे त्या डाळीला चवच वेगळी आलेली आहे. आमटी म्हणतात त्याला, पंढरपुरी आमटी कोणी म्हणतात, व्हेज आमटी कोणी म्हणतात, व्हेज चिकन, व्हेज मटन आमटी, तुम्ही त्याला काही पण नावं देऊ शकता. तर मी त्यासाठी काय केलं, अगोदर सगळे सुके मसाले भाजून घेतले, जे मी तुम्हाला दाखवले सुरुवातीला. ते सगळे सुके मसाले कढईत भाजून घेतले. ते भाजून झाले, काढले. त्यात मग खोबरं, लसूण भाजून घेतलं, ते बाजूला काढलं. आणि त्यानंतर टोमॅटो आणि 1 मिरची टाकली त्याच्यामध्ये, आणि कांदा 2 जे बारीक करून ठेवलेलं, त्यांना थोडंसं तेल टाकून खालीवर केलं, चांगलं लाल खरपूस भाजून घेतलं. आणि मग त्याच कढईतलं सगळं मसाला काढून घेऊन त्याच्यामध्ये तेल ओतलं मंचुरियन तळण्यासाठी. कारण मंचुरियनला जेवढं तुम्ही स्लो तेलवर कमी त्याला तळलं, कारण ते तेल परत यूज करता येत नाही. सगळं त्या तेलामध्ये कलर सुटतो हळदीचं,
जेवण झाल्यानंतर व्हिडिओ बनवते, वॉइस ओव्हर करते. झोप येते मला, पण मी झोपणार नाही आहे. फक्त वॉइस ओव्हर करणार आहे आणि लगेच कामाला लागणार आहे. भरपूर काम आहेत घरात. मग हे सगळं असं भाजून ठेवून तेल गरम झालं, त्याच्यामध्ये मस्त आपले गोळे 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 बनवले होते. आणि त्याच गोळ्यांना मस्तपैकी तेलामध्ये टाकून कमी आचेवर भाजू दिलं छान. आणि मग शेवटी थोडा गॅस फुल केला. मला असं आमच्या घरामध्ये रेड कलरची शोधून शोधून खातात सगळेजण, लाल लाल भाजली. तुमच्या घरात पण असं आहे का की लाल 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 बघून घेणार? चपाती पण लाल लाल भाजली. आमच्या घरात मीच नाही, इथंच नाही, माझ्या माहेरी सगळेजणांना लालच आवडतं, म्हणून आमच्या इथं मी सगळ्यांना लाल खरपूस. आणि माझं बघून माझ्या नवऱ्याला पण सवय लागली लाल कडक खरपूस भाजलेलं खायची. तर असं आमच्या घरी सगळ्यांची एकाची सवय बदलली की सगळ्यांची, चांगल्या असो वाईट असो, म्हणून एका व्यक्तीने सवय बदलणं गरजेचं आहे ते मला वाटतं. तर बघा, असे मी 3 ते 4 घाणे तळले होते. पण हे जे आहेत ना मंचुरियन, बनवायला तास लागला असेल, पाऊण तास अर्धा तास, पण खायला 15 मिनटं लागली. ते कसं? कारण तळल्यापासून एक एक बघत होते सगळेजण, बघू कसं झालं, बघू कशी टेस्ट आहे, बघू खरपूस झाले का, बघू तिखट आहे का, बघू मीठ आहे का, असं करून 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 तळून सगळे मी खाल्लं. आणि त्यानंतर लगेच मी इकडे आमटीला फोडणी द्यायला घेतली. आमटीसाठी जे मसाला करून ठेवला होता तो तयार होता. कढीपत्ता कोथिंबीर बाजूला नीट करून ठेवली होती मी. आणि कढईमध्ये तेल घातलं, तेलामध्ये जिरे मोहरी हिंग घालून मस्त तडतडू दिलं. आणि हा मसाला ऑलरेडी मी भाजून बारीक केलेला तर टाकला. आणि त्याला छान थोडंसं भाजलं एक 5-10 मिनटं. त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ आणि मस्त चवीपुरता मटण मसाला घालायचा. मटण मसाल्यामुळे असं वाटलं ना की बस लिंबू कांदा पिळून काय खाल्ला असं काही भाकरी, काय सांगू तुम्हाला मी. आणि भातासोबत पण काय भन्नाट लागते. आमटी असते ना आपल्याला पूर्ण पोळीसोबत कटाची आमटी, तशीच पण ही वेगळी, सगळ्या डाळी मिक्स आहे त्याच्यामध्ये. तर ह्याची चवच वेगळी आहे. मला फार आवडली. मी पहिल्यांदाच केली, मी कुठेतरी खाल्ली होती आणि मी मस्त बघून बनवली आहे ही आमटी माझ्या मैत्रिणीच्या स्टाईलमध्ये. पण तिने असं मसाले नव्हते टाकले याच्यामध्ये, मी मसाले ॲड केले, एवढंच केले. तिने फक्त कांदा खोबरं हे ते घातलं होतं आणि वरून मसाले घातले होते. तर मी हे सगळं ॲडिशनल केलेलं आहे. कारण मी एकदा बाळूमामाच्या त्याच्यात गेलो होतो ना आम्ही यात्रेत जेवायला, तर तेव्हा इथं अशीच आमटी होती. इतकी भारी लागत होती, पातळ कडक भाकरी आणि पातळ पातळ तिखट तिखट ही आमटी. असं वाटत होतं किती आमटी खावं काय नाही. पण ती चव अजून माझ्या हाताला नाही आली. बाळूमामाच्या पंक्तीत जी असते ना आमटीला चव, ती इथं नाही आली मला. कारण ती तिथंच येते चव, फक्त त्यांच्या त्या भंडाऱ्यामुळं बहुतेक त्याला चव येते अशी. आणि खूप लोकांच्या जेवणामध्ये जेव्हा जेवण असतं ना, ते वेगळ्या जेवणाला चव असते. पण मी प्रयत्न केला तसा बनवायचा. आणि मला जरा थोडासा मटणचा तडका द्यायला, म्हणजे मटण मसाला टाकला आणि सॅलड कापून घेतलं. कारण लिंबू आणि कांदा ह्याच्यासोबत मस्त आहे. मग इकडं मस्त सगळ्यांना जेवायला वाढून मग शेवटी मी घेतलं त्यात अर्धी भाकरी, कारण उन्हामुळे जेवण जात नाही आहे. तर अर्धी भाकरी मस्त ताटामध्ये कुस्करली, त्यामध्ये भरपूर आमटी घातली आणि वरून लिंबू पिळला आणि लिंबू आमटी भाकरीचा काला केला बारीक कुस्करून आणि मस्त त्याचा आनंद घेतला. फुरक्या मारू मारू खाल्लं, फुरक्या मारू मारू खाल्ली अर्धी भाकरी. कारण त्याच्यावर भाकरी गेलीच नाही. अर्धी भाकरीच्यावर जेवण जात नाही, संध्याकाळी भूक लागत नाही. तर असं तुमच्यासोबत पण होतंय का उन्हाळ्यामुळं? कारण यावर्षीचा उन्हाळा म्हणजे भयंकर आहे, जाणवतोय की काही सुचतच नाही आहे. तर ही अर्धी भाकरी माझ्यासाठी खूप झाली. आणि मग मी मस्त खाऊन मंचुरियनसुद्धा मी सगळ्यांना वाटून टाकले. मी जे 4-5 मंचुरियन घेतले होते ते काही खायची इच्छा झाली नाही. माहीत नाही का असं होते. तुम्हाला पण असं विकनेस फील होते का उन्हामुळं घामामुळं? काय सांगू तुम्हाला. मग बसा मस्त खाल्ला असं आणि छान वाटलं. अर्धीच भाकरी खावायना पण एक असं मन तृप्त झालं. तर रोजच आपण पंचपक्वान्न खात असतो, पण कधीतरी हे साधं सोपं सरळ जेवण केलं ना, एक मनाला समाधान मिळतं.